नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना होऊन 1 वर्ष झाले. पोलीस पथकाने अद्याप कोणतीच कारवाई केली नाही. विटंबना करणाऱ्या आरोपींना येत्या 4 दिवसात अटक न झाल्यास तपास अधिकारी, तत्कालीन डीवायएसपी व तहसीलदार यांच्यावर न्यायालयात गुन्हा दाखल करणार असा सज्जड इशारा साहेबराव म्हसे पाटील यांनी दिला. राहुरी शहरातील कोळीवाडा परिसरात असलेल्या तालमीत ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली होती. या घटनेला 1 वर्ष झाले. पोलीस प्रशासनाने या घटनेचा अद्याप तपास केला नाही. या घटनेच्या निषेधार्थ दिनांक 6 मार्च 2026 रोजी सकाळी साहेबराव म्हसे यांच्या नेतृत्वात राहुरी शहरातील मुख्य रस्त्यावरून शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान काळ्या टोप्या घालून प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर सदर मिरवणूक थेट तहसील कार्यालयासमोर नेण्यात आली. यावेळी साहेबराव म्हसे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की विडंबना होऊन 1 वर्ष झाले. महाराजांच्या मूर्तीची विटंबना करणारे आरोपी अद्याप मोकाट फिरत आहेत. प्रशासन आपल्या कर्तव्यात कसूर करत आहे. येत्या 4 दिवसात आरोपींना अटक न झाल्यास या घटनेतील तपास अधिकारी, तत्कालीन डीवायएसपी व तहसीलदार यांच्यावर न्यायालयात गुन्हा दाखल करणार असा इशारा साहेबराव म्हसे यांनी दिला. यावेळी रवींद्र मोरे म्हणाले की महाराजांची विटंबना करणारे नालायक अवलादी आहेत. हिम्मत असेल तर महाराजांची विटंबना आमच्या समोर करून दाखवा, मग कळेल महाराजांचे मावळे काय करतात. ॲडव्होकेट भाऊसाहेब पवार म्हणाले की पोलीस प्रशासनावर पालकमंत्री व सरकारचा दबाव असल्याचा आरोप ॲडव्होकेट पवार यांनी केला. निलेश जगधने म्हणाले की मूर्तीची विटंबना होऊन वर्ष झाले, अद्याप आरोपींचा शोध लागला नाही. या घटनेत तपास अधिकारी यांना सह आरोपी करण्याची मागणी निलेश जगधने यांनी केली. या प्रसंगी विजय तमनर, देवेंद्र लांबे, बाळासाहेब गाढे, सचिन करपे यांनी आपले मनोगत व्यक्त करून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. छत्रपतींची विटंबना करणारे अद्याप पोलिसांना सापडले नाहीत, ही बाब कितपत योग्य आहे असाही सवाल शिवप्रेमींनी यावेळी उपस्थित केला. यावेळी राजूभाऊ शेटे, रवींद्र मोरे, संदीप आढाव, सुनील हिवाळे, बाळासाहेब गाडे, ॲडव्होकेट भाऊसाहेब पवार, योगेश करपे, विजय उंडे, तहसीलदार अमित पवार, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे तसेच असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.